नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 8व्या हप्त्यापोटी एकूण 89,75,218 शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण 1798.78 कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन मुंबई येथून काल नमो शेतकरी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे हा 8वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना हा जो काही 8वा हप्ता आहे हा 8वा हप्ता हा मिळालेला नाही. तर हा 8वा हप्ता आपल्याला कोणत्या कारणामुळे मिळालेला नाही, त्याचे स्टेटस हे कशा पद्धतीने चेक करायचे, त्याची माहिती मित्रांनो आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, PM किसानच्या धर्तीवरच आपणास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे हे मिळत असतात. ज्यांना PM किसानचे पैसे येतात अशा शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधीची जी काही योजना आहे त्याचे पैसे येतात. आपणास जर PM किसानचे पैसे येत नसेल तर आपणास नमो किसान योजनेचे पैसे मिळणार नाही. तर मित्रांनो, आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला कोणत्याही एका ब्राउझरमध्ये NSMNY असे टाईप करायचे आहे, एंटर करायचे आहे. त्यानंतर जी काही पहिलीच ऑफिशियल वेबसाईट येईल नमो शेतकरी योजना महाआयटी, याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारचा एक इंटरफेस मित्रांनो आपल्यासमोर ओपन होईल. तर येथे आपण पाहू शकतात की येथे लॉग इन बेनिफिशरी स्टेटस, त्याचप्रमाणे येथे अनडिस्पर्स्ड फंड एरर कोड डिटेल, ऑनलाईन रिफंड आणि ट्रॅक ऑन अशा प्रकारचे 5 ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील. तर यामध्ये आपणास काय करायचे आहे, सुरुवातीला येथे बेनिफिशरी स्टेटस याच्यावर यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर आपल्याला आपला जो काही लाभार्थी ID आहे हा लाभार्थी ID असणे हा महत्त्वाचा आहे. आपल्याकडे जर लाभार्थी ID नसेल तर आपण अशा पद्धतीने आपला लाभार्थी ID यामध्ये काढू शकतात. तर यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर इथे, त्यानंतर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा इथे आधार नंबर, या दोन्हीपैकी एका माध्यमातून आपला रजिस्ट्रेशन नंबर हा काढू शकतात. तर मी इथे आधार नंबरद्वारे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर हा काढून दाखवतो. तर इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. हा येणारा जो काही कॅप्चा आहे या बॉक्समध्ये टाकायचा आहे. गेट OTP याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर OTP आपल्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल. तर आपणास इथे ओके करायचे आहे. आलेला OTP मित्रांनो आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि गेट डाटा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. गेट डाटावर क्लिक केल्याच्या नंतर येथे OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे माहिती दाखवेल. तर येथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्या नंतर थोडासा वेट करायचा आहे मित्रांनो. आपणास परत ओके करायचे नाही, तर आपणास यामध्ये परत रिटर्न यावे लागेल. तर थोडासा वेट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक बेनिफिशरी स्टेटस आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये काही बेसिक माहिती आपणास इथे दाखवली जाईल. आपली एलिजिबिलिटी डिटेलमध्ये आपले KYC स्टेटस याच्यामध्ये सध्या ही माहिती दाखवली जात नाही. तर ही जी काही माहिती आहे ही माहिती आपणास PM किसानच्या वेबसाईटला पाहायला मिळेल. तर यामध्ये मित्रांनो यामध्ये आपली KYC झालेली असावी. त्याचप्रमाणे आपले आधार सीडिंग स्टेटससुद्धा येस असायला हवे आणि आपले जे काही लँड आहे हे लँड सीडिंग स्टेटससुद्धा यस असायला हवे. तर रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो आपणास येथे पहा, PMK रजिस्ट्रेशन ID. तर हा जो काही रजिस्ट्रेशन ID आहे हा रजिस्ट्रेशन ID आपणास कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर आपणास बॅक यायचे आहे आणि परत आपणास होम पेजवर यायचे आहे. तर रजिस्ट्रेशन ID हा आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यात खाली येथे पहा ट्रॅक ऑन हे एक नवीन ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे. तर ट्रॅक ऑन याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे म्हणजे जो काही आपला रजिस्ट्रेशन ID नंबर आहे तो रजिस्ट्रेशन ID नंबर आपणास याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर थोडासा मित्रांनो आपणास यामध्ये वेट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकतात की इथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये त्या लाभार्थीचे नाव इथे दाखवले जाईल. आपला रजिस्ट्रेशन ID नंबरसुद्धा इथे शो होईल. त्यानंतर इथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना एस्टिमेट टाईम डिस्बर्स 120 डेज अशा प्रकारची माहिती आपणास यामध्ये दाखवली जाईल. आणि खाली येथे पाहू शकतात की येथे ॲप्लिकेशन सबमिशन आहे आणि फंड डिस्बर्समेंटमध्ये आपणास अशा प्रकारचा एक ॲरो येथे दाखवत आहे. तर मित्रांनो येथे पेमेंट इंटिएटेडमध्ये आपणास येथे 23 मार्च 2026 ही तारीख दाखवत आहे. तर 23 मार्चलाच आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे. परंतु ज्यावेळेस
तिकडून बटन दाबवत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होत नाही. तर काल हे जे काही पैसे आहे हे बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. तर 23 मार्च 2026 ही तारीख मित्रांनो आपल्याला तिथे पाहायला मिळेल. तर इथे फंड डिस्बर्समेंटमध्ये इथे सध्या कोणतीही माहिती दाखवली जात नाही. तर यामध्ये आपण पुढे पाहू शकतात की इथे डिस्बर्समेंट इंटिएटेड. तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो, वितरण सुरू झाले, डिस्बर्समेंट इंटिएटेड. तर बहुतांश शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे. तर ज्यांच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे तर अशा बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता आलेला आहे. आणि ज्यांना अजूनपर्यंत हप्ता हा आलेला नाही आणि ज्यांच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारची जर माहिती दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. यांनासुद्धा हा जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा हप्ता मिळणार आहे. तर मित्रांनो आज सुट्टी आहे, तर होऊ शकते की आपणास उद्यापर्यंत हे जे काही पैसे आहे हे पैसे कोणत्याही क्षणी आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील, ज्यांच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारची जर माहिती ही दाखवत असेल तर. तर अशा प्रकारचे स्टेटस मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि ज्यांच्या अजून बँक अकाउंटमध्ये जमा झालेले नाही तर त्यांच्या स्टेटसमध्ये आपणास अशा प्रकारची माहिती दाखवली जाईल, डिस्बर्समेंट इंटिएटेड. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसऱ्या एका अर्जाचे स्टेटस येथे चेक करून दाखवतो. या अर्जाच्या स्टेटसमध्ये मित्रांनो आपण येथे पाहू शकतात की येथे ॲप्लिकेशन सबमिशन आहे, फंड डिस्बर्समेंट आणि येथे आपण पाहू शकतात की पेंडिंग ॲट ऑफिशियल. तर हे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट अजून पेंडिंग आहे आणि हे सुद्धा पैसे या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. इथे आपणास पेंडिंग ॲट ऑफिशियल अशा प्रकारची माहिती ही दाखवली जात आहे. तर सकाळी मी या शेतकऱ्याचे स्टेटस हे चेक केले होते तर इथे पेंडिंग ॲट ऑफिशियल असे दाखवत होते. तर आता मी या शेतकऱ्याचे स्टेटस जर चेक करून पाहिले तर हे जे काही पैसे आहे नमो किसान शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तर हे सुद्धा या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर येथे आता डिस्बर्समेंट इंटिएटेड अशा प्रकारे माहिती आता या स्टेटसमध्ये आता दाखवत आहे आणि लवकरच हे पैसे या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील. मित्रांनो ज्यावेळेस PM किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाला तर यामध्ये काही शेतकऱ्यांची KYC ही पेंडिंग होती. तर हा 22वा हप्ता पडल्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी KYC ही यामध्ये केलेली आहे. तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे हा हप्ता अजून मिळालेला नाही. तर ज्यावेळेस हे सिस्टीमला अपडेट होईल त्यावेळेस त्यांना हा जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे हा हप्ता त्यांना मिळून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे स्टेटस हे यामध्ये चेक करू शकतात. तर PM किसानच्या वेबसाईटला मित्रांनो सध्या खूप मोठ्या प्रमाणात असा प्रॉब्लेम आहे. यामध्ये सध्या आपले जे काही स्टेटस आहे स्टेटस लवकर चेक होत नाही. तर मित्रांनो याविषयी जर काही नवीन अपडेट आले तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगण्याचा प्रयत्न करेल. तर हे होतं एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेशी आपल्यासाठी एक महत्त्वाचा असा एक अपडेट. धन्यवाद.